श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्र अमृतम। मूल ग्रंथ रचयिता श्री शंकर भट। अध्याय 1। श्री व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत। श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे। मी शंकर भट श्रीकृष्ण दर्शनास उडुपी या गावी गेलो असता श्रीकृष्णाने त्यांना कन्यका परमेश्वरी दर्शन घेण्याची आज्ञा केली। त्याप्रमाणे त्यांनी दर्शन घेतले। अंबादेवीने शंकर भटांना कुरवापुरी जाऊन श्रीपाद स्वामींचे दर्शन घेण्यास सांगितले। अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन प्रवासाचा प्रारंभ केला असता मरुतुमले या गावी मी पोहोचलो। तेथे एका गुहेत प्रवेश करताच एका वाघाचे दर्शन झाले। त्याला बघताच मी श्रीपाद श्रीवल्लभ ओरडलो। ते ऐकून वृद्ध तपस्वी बाहेर आले। त्यांनी वाघास नमस्कार करावयास सांगितले। नमस्कार करताच त्यांनी आशीर्वाद दिला व ते सांगू लागले, आंध्र प्रांतातील अत्रेपूर ग्रामात एक विद्वान ब्राह्मण होता। त्यास व्याघ्रेश्वर नावाचा मतिमंद मुलगा होता। त्याला स्वप्नात एका दिव्य बालकाचे दर्शन होऊन आदेश दिला की हिमालयातील बद्रिकारण्यात जा। त्याप्रमाणे तो निघाला। वाटेत त्याच्या सोबत एक कुत्रा आला। व्याघ्रेश्वर उर्वशी कुंडात स्नान केले असता महात्माची भेट झाली। माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी विनंती त्याने केली। त्याने शिष्यत्व मान्य करताच ते कुत्र अंतर्ध्यान पावले। ते महात्मा म्हणाले, श्रीपाद स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास। मी आता गुरुदेवाच्या दर्शनास जाऊन 1 वर्षाने परत येईन। तेव्हा तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञानासाठी तपश्चर्या करावी। तो ध्यान करू लागला, परंतु त्याचे लक्ष व्याघ्र रूपाकडेच असे। त्याचा परिणाम त्यास व्याघ्र रूप प्राप्त झाले। 1 वर्षाने गुरुदेव परतले। त्याला पाहून म्हणाले, तू कुरवापूरला जा, तुझा उद्धार होईल। वाघाच्या रूपातच ते कुरवापूरला गेले। तेथे त्याला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले। व्याघ्रेश्वर त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला। श्रीपाद प्रभू त्यावर स्वार होऊन कुरवापूरला आले। त्या व्याघ्र रूपातून दिव्य कांतिमान पुरुष बाहेर निघून त्याने आपले कातडे स्वामींना अर्पण केले। स्वामी म्हणाले, तुझ्या या दुष्कर्मामुळे तुला नीच योनीत जन्म घ्यावा लागला असता, पण माझ्या अनुग्रहाने दुष्कर्म हरण होऊन तुला व्याघ्र रूप धारण करता येईल व सोडता येईल असा आशीर्वाद त्याने दिला। पारायण परिणाम। घरात शांती नांदते, सुखाचे प्राप्ती। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये।